हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत. आजची जी वॅकन्सी असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि याची सगळी डिटेल आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपण बघू शकता भूमी अभिलेख विभागामध्ये भरती असणार आहे आणि गट क मध्ये भरती असणार आहे. सर्व सेवा पद्धतीने भरती पदं भरल्या जाणार आहे आणि आपण बघू शकता इथे जाहिरात क्रमांक जिथे दिलेला आहे 21/8/2025 दिलेला आहे. भूमी अभिलेख या गट क पदाक समूहात 4 भूमापक जी पदं आहेत ती भरली जाणार आहे. आपण बघू शकता 4 प्रकारची पदं इथे असणार आहे आणि पात्र परीक्षेकडून स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येणार आहे आणि याची पदं ही भरली जाणार आहे. आपण बघू शकता दिनांक 1/10/2025 ते 26/10/2025 पर्यंत ही माहिती उपलब्ध असणार आहे संकेतस्थळावर आणि ऑनलाईन पद्धतीने आपण भरू शकता. आपण बघू शकता भरती प्रक्रिया कार्यक्रम जो आहे आपण बघू शकता ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज आपल्या भरायचा आहे 1/10/2025 पर्यंत पासून तर 24/10/2025 पर्यंत चालणार आहे. अर्ज शुल्क जो आहे ते 24/10/2025 पर्यंत भरता येणार आहे आपल्याला. आपण बघू शकता परीक्षेची प्रस्तावना दिनांक आपण बघू शकता 13 व 14 नोव्हेंबर 2025 देण्यात येणार आहे. आपण बघू शकता नियोजित वेळेमध्ये काहीतरी आवश्यकतेनुसार बदल करणे होऊ शकतो. आपण बघू शकता त्यांनी असं म्हटलेलं आहे इथं. आपण बघू शकता तर याच्याबद्दल सगळी माहिती आपल्या डिटेलमध्ये जी माहिती आहे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती असणार आहे, वेतन किती असणार आहे आपण बघू शकता. इथं जी भरण्याची जी पदं आहे आपण बघू शकता भूमापक याचं वेतन स्तर 6 आहे आणि 19,000पासून 63,000पर्यंत त्याचं पेमेंट असणार आहे. आपण बघू शकता उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश विभागामध्ये असणार आहे. आपण बघू शकता पुण्यासाठी आहे, पुणे जो विभाग आहे त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता प्रवर्ग दिलेला आहे, आरक्षित प्रवर्ग दिलेला आहे. माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूमिग्रस्त, महिला, खेळाडू, समांतर आरक्षण याच्यामध्ये लागू केलेलं आहे. आपण बघू शकता 83 जागा इथे असणार आहे आणि कॅटेगरी वाईज इथे जागा दिलेल्या आहेत ते आपण बघून घ्यावी. आपण बघू शकता एकूण पदसंख्या दिलेली आहे, समांतर आरक्षणाविरुद्ध जागा दिलेल्या आहेत. आपण बघू शकता सगळ्यांना इथं व्यवस्थित प्रमाणे दिसेन अशा जागा दिलेल्या आहे आपण बघू शकता आणि एकूण जागा 83 आहे इथं. आपण बघू शकता विभागीय संचालक जे भूमी अभिलेख संस्था आहे विभाग आहे पुणे त्यांच्यामार्फत ही जागा आहे. आपण बघू शकता त्यांच्या विभागामध्ये जागा आहे 83 जागा आहे. तर व्यवस्थित जागा आपण आपल्या बघून घ्या, कॅटेगरी वाईज जागा बघून घ्या आणि त्यानुसार आपला फॉर्म फिल करा. आपण बघू शकता पुढची डिटेल माहिती आहे ती आपण बघू शकता विभागीय आपण बघू शकता विभाग दिलेला आहे. उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबईमध्ये दिलेला आहे. आपण बघू शकता त्यानुसार कॅटेगरी वाईज आणि पात्रतेनुसार इथे जागा दिलेला आहे. आपण बघू शकता माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूमिग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन, समांतर आरक्षण. एकूण पदसंख्या जी आहे 5 इथं एकूण जी पदसंख्या आहे 259 आहे आपण बघू शकता इथं आणि राखीव वर्गासाठी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत. आपण महिलांसाठी बघू शकता एकूण आपण महिलांसाठी ज्या 30% आरक्षण जागा आपण बघू शकता इथं दिलेल्या आहेत. तर आपल्याला आपल्या विभागामधील जागा विभागाच्या आणि व्यवस्थित प्रमाणे सगळी माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहेत याच्याबद्दल आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता विभाग उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये जागा असणार आहे. आपण बघू शकता 124 जागा आहे टोटल. आरक्षणानुसार त्या जागा दिलेल्या आहे. आपण बघू शकता कोणत्या ठिकाणी किती जागा आहे सगळी काही डिटेलमध्ये इथे माहिती दिलेली आहे ते आपण बघून घ्या. दिव्यांगांकरता मग राखीव जागा आहे आपण बघू शकता त्यामध्ये जे त्यांची कॅटेगरी आहे त्याच्याबद्दल बी माहिती दिलेली आहे. विभाग उपसंचालक आपण बघू शकता जे विभाग उपसंचालक आहे ते आता आपण बघणार आहे. आपण बघू शकता इथं त्याच्याविषयी सगळी माहिती डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे. आपण बघू शकता सगळी काही माहिती दिलेली आहे. 210 जागा आहे इथं आणि कॅटेगरी वाईजनुसार जागा दिलेल्या आहेत. आपण बघू शकता दिव्यांगाकरता राखीव जागा इथे आहेत आणि त्या दिव्यांगामध्ये किती प्रकारच्या दिव्यांगांसाठी कोणत्या जागा राखीव आहे त्यासुद्धा इथे दिलेल्या आहे आपण बघू शकता. तर आपण बघू शकता 5 नंबरचे विभाग आहे उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती विभाग आहे त्यासाठी जागा असणार आहे आणि टोटल जागा ज्या आहे त्या इथं दिलेल्या आहेत. आपण बघू शकता कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत. तर सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण प्रत्येक विभागाबद्दल देत आहोत आणि याच्याबद्दल जी काही माहिती आहे अजूनसुद्धा आपण बघू शकता 117 जागा इथं आहेत आणि दिव्यांगांकरता जे अनाथ मुलं आहेत त्यांच्याकरता सुद्धा इथं राखीव जागा दिलेल्या आहेत त्या खाली दिलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या बघून घ्याव्या. आपण बघू शकता सगळ्या कॅटेगरी करता या जागा आहेत आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत त्याची सखोल माहिती दिलेली आहे. याचा जो अभ्यासक्रम असणार आहे त्याची सुद्धा माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ते खाली बघणार आहोत. आपण बघू शकता 6 जे क्रमांकाचा विभाग आहे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश जे आहे त्याच्यामध्ये जागा असणार आहे आणि वेगवेगळ्या प्रदेशाबद्दल वेगवेगळ्या जागा आहे आरक्षणानुसार जागा दिलेल्या आहेत.
आपण बघून घ्यावे. आपण बघू शकता सगळ्या डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे. 110 जागा इथे आहेत आणि दिव्यांगांकरता अभिनंदनकरता वेगळ्या जागा आहेत, तर त्यांच्या सुद्धा जागा त्यांनी बघून घ्यावेत. आपण बघू शकता यासाठी काय सिलेबस असणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण खाली दिलेली आहे. तर बघू शकता ती डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सगळे कामाची डिटेल असणार आहे आणि सगळे काही डिटेल जे आहे ते डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण बघू शकता कॅटेगरी वाईज आपण जागा बघितल्या, कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत ते सगळ्या बघितलेल्या आहे. आपण बघू शकता एका विभागाकरता आपल्याला एकच अर्ज करता येणार आहे. इथं किती महत्त्वाची इथं माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता कोणत्याही एका विभागाकरता एकच अर्ज आपल्याला सादर करता येणार आहे. 2 अर्ज आपल्याला करता येणार नाही इथं. आणि ऑनलाईन करण्याची पद्धत आपण समोर बघणारच आहोत. ऑनलाईन पद्धतीने कोणते डॉक्युमेंट्स काय लागणार आहे आपल्याला ते सुद्धा माहिती देणार आहोत. आपण बघू शकता वयमर्यादा आणि शैक्षणिक अर्थाबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर 1 नंबरचे पद आहे भूमिमापक, त्यासाठी मान्यता प्राप्त अभियांत्रिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शाळा उत्तीर्ण केलेलं आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचा ITIमध्ये जो ट्रेड आहे त्याच्यामध्ये तो केलेला असावा. वय आपण 18 ते 38 बघू शकता इथं. आणि 2 नंबरची पात्रता आहे जे टायपिंग आपली पाहिजे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण बघू शकता. त्याचे प्रमाणपत्र आपल्याजवळ पाहिजेत. त्याची सादर डिटेल इथे दिलेली आहे आपण बघू शकता. त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं सगळी काही माहिती दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवण्यात जाणारा अभ्यासक्रम सत्रामध्ये 2014 पासून एका वर्षाचा आपल्याला झालेला जो अनुभव आहे ते सुद्धा सादर करता आहे. ज्याचा ITI झालेला आहे त्याच्याबद्दल ही माहिती आहे आपण बघू शकता. तर महाराष्ट्रातील आपण बघू शकता कमाल वय 5 वर्ष अधिक दिलेलं आहे इथं. महाराष्ट्र शासनाने मान्यता मागासवर्गीयासाठी 5 वर्ष जास्त आहे. प्रकल्प व्यवस्थेसाठी 45 वर्षापर्यंत वय असणार आहे. दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत वय असणार. माजी सैनिकांसाठी मिळू शकता त्यांचे जे निवृत्ती जे होते त्याच्यानंतर 3 वर्ष इतका कालावधी जास्त राहणार आपण बघू शकता. दिव्यांगांसाठी 45 वर्ष वयापर्यंत ठेवलेलं आहे. माजी सैनिकांसाठी आपण बघू शकता. अंशकालीन उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत वय ठेवलेलं आहे. भूमिग्रस्त खेळाडूंसाठी आपण बघू शकता 5 वर्षे आणि 43 वर्षापर्यंत जास्तीत जास्त. भूकंपग्रस्तसाठी पण तिथे वयाची दिलेली आहे. आपण बघू शकता परीक्षेचं स्वरूप इथे दिलेलं आहे. आपण बघू शकता इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित यासाठी विषय दिलेले आहेत. एकूण गुण दिले 25. आपण बघू शकता कमाल गुण 50 दिलेले आहे. म्हणजे एका क्वेश्चनसाठी 2 मार्क आहे. सगळे टोटल प्रश्न 100 आहे. 200 मार्काचा पेपर होणार आहे. आपण बघू शकता 100 मार्कात 100 प्रश्न असणार आहे आणि एका प्रश्नाला 2 मार्क आहे. आपण बघू शकता 120 मिनिटे दिलेले आहे. परीक्षा शुल्क दिलेले आहे जे ओपनसाठी 1000 रुपये आहे. मागासवर्गीयासाठी 900 रुपये आहे. आपण बघू शकता. आणि माजी सैनिकांसाठी तर कोणत्याही प्रकारचे शुल्क असणार नाही. आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला हे ऑनलाईन शुल्क आपल्याला भरायचं आहे. शुल्क सबमिट झाल्यानंतरच आपला फॉर्म सबमिट होणार आहे. आणि एकच फॉर्म भरायचा आहे आपल्याला एका विभागाकरता. एकच फॉर्म आपला गृहीत धरला जाणार आहे. डबल फॉर्म भरला तर आपला दोन्ही फॉर्म बाद होणार आहे. आपण बघू शकता सगळी काही डिटेल आपण दिलेली आहे. वेबसाईटवरच सगळी काही माहिती आहे. 1/10/2025 पासून ते 24/10/2025 हे अर्ज मागवण्यात येणार आहे. एका उमेदवारासाठी कोणतेही एका विभागाकरता अर्ज करण्यात येणार आहे. सगळी काही डिटेल आपण माहिती दिलेली आहे. तर आपण बघू शकता 26/10/2025 रोजी ही वेबसाईट बंद होणार आहे. तर त्याच्या आधीच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. लास्टला फॉर्म खूप स्लो चालत असते वेबसाईट, त्या करताना आपण आधीच अर्ज हा भरून घ्या. त्यासाठी ही डिटेल माहिती आपण सगळी काही बघून घ्या. ऑनलाईन पद्धतीने जी काळजीपूर्वक जी माहिती आपल्याला बघायची आहे. आणि ऑनलाईन अर्ज हा शक्यतो ऑनलाईन सेंटरवरूनच भरून घ्या. आणि जे डॉक्युमेंट्स आहे त्याची आपली जी डॉक्युमेंट्स आहे त्याची जे ओरिजिनल डॉक्युमेंट ते स्कॅन करून आपल्याला टाकायचे आहे. आणि आपण बघू शकता सगळी काही डिटेल ऑनलाईन माहितीबद्दल दिलेली आहे. ऑनलाईन एक्झामबद्दल 7 दिवसाच्या आधीच आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड त्याची माहिती दिली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. आपण सर्वसाधारण आपली तिथे दिलेली आहे. जे उमेदवार असावा ते महाराष्ट्रातील रहिवासी असावा, मूळचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा आणि त्याच्याकडे सगळे काही डॉक्युमेंट्स ओरिजिनल असावेत. आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याच्याकडे सगळे काही डॉक्युमेंट छाननीमध्ये जे डॉक्युमेंट त्याने अपलोड केलेले आहे ते असावे. नाहीतर अन्यथा त्याची जी पात्रता आहे ते रद्द करता येईल. आपण बघू शकता सामाजिक आरक्षणाबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. दिव्यांगांसाठी सुद्धा आरक्षण आहे. आपण बघू शकता भूमागसाठी जे इथे दिलेलं आहे. आपण बघू शकता पदाकरता जे मेडिकल दिलेलं आहे, फिटनेस ते इथे दिलेलं आहे ते आपण बघून घ्यावे. दिव्यांगांसाठी दिलेलं आहे 40% अपंगत्व असलेलं सर्टिफिकेट त्यांच्याकडे पाहिजे दिव्यांगांसाठी. आपण बघू शकता दुरुस्तीसाठी सुद्धा इथं
अर्ज करू शकतात आपण दृष्टीने जर असलं तरी. त्यासाठी शिल्लक इथं 20 मिनटाचे टाईम आहे ते जास्त भेटणार आहे. मग स्थानात मुलांच्या व्यक्तींसाठी सुद्धा इथं आरक्षणाची तरतूद आहे. आरक्षण भेटणार आहे त्यांना. राखीव जागा त्यांची असणार आहे आणि त्यासाठी ते प्रमाणपत्र तुम्हाला जाहीर करायचं आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा आहे, आपण सुद्धा परप्रांतीसाठी सुद्धा आहे, भूकंपग्रस्तासाठी सुद्धा आहे, महिला आरक्षणसुद्धा इथं लागू आहे. त्यासाठी आपल्याला ती प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. खेळाडूसाठी सुद्धा आरक्षण आहे, आपण बघू शकता. पदवीधरसाठी आहे, आपण बघू शकता. अनुसूचित जाती जमातीसाठी यांच्यासाठी जर आरक्षण आहे. त्यासाठी आपल्याला विविध जे डॉक्युमेंट्स आहे ते ओरिजिनल अपलोड करायचे आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते आपल्याला दाखवणे गरजेचं आहे. आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर याची जी वेबसाईट आहे ऑनलाईनची, याच्या ऑफिशियल PDF ती सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत आणि त्याचप्रमाणे जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन करण्याची ती सुद्धा वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आपण बघू शकता लहान कुटुंब प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे. आपण बघू शकता इथं जोडायचं आहे आणि सिग्नेचर वगैरे करायची. हे डॉक्युमेंट्स आपल्याला PDFच्या स्वरूपात भेटणार आहे. रजिस्ट्रेशन लिंकमध्ये डायरेक्ट PDF आपल्याला भेटणार आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता. आणि आपण बघू शकता ऑनलाईन करण्याची पद्धती दिलेली आहे. तर ती आपण ऑनलाईन सेंटरवरूनच करा शक्यतो. त्यामध्ये त्रुटी कमी येईल, आपल्या शक्यतो त्रुटी होणारच नाही, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने भरा. आणि त्यासाठी आपण बघू शकता डॉक्युमेंट्स काय दिलेले आहे. छायाचित्र दिलेलं आहे, फोटो लागतो, सिग्नेचर काळ्या शाईने आपल्याला सिग्नेचर करायचे आहे. आपण बघू शकता स्वतःचा डाव्या हाताचा अंगठा आपल्याला बघू शकता सुद्धा आपल्या पाहिजेत. आणि मजकूरसुद्धा आपल्याला लिहायचा आहे इंग्रजी भाषेत, स्वअक्षरात लिहायचं आहे. आपण बघू शकता काळ्या शाईने पांढऱ्या पेजवर आपल्याला लिहायचं आहे. स्कॅन केलेली सिग्नेचर आपल्याला टाकायची आहे. आणि आपण बघू शकता इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरात आपल्याला सिग्नेचर करायला स्वीकारलं जाईल. आपण बघू शकता मोठ्या अक्षरातील कॅपिटल लेटर्स सिग्नेचर स्वीकारली जाणार नाही. आपण बघू शकता इथं आपण बघू शकता सगळी काही डिटेल माहिती आहे. आणि आपल्या ज्या हाताने जे मजकूर लिहायचा आहे तो मजकूर दिलेला आहे. सिलेबसबद्दल सुद्धा माहिती आपण बघितलेली आहे.